सो तर लास्ट लेक्चरला आपण जे काय बघितलं, कुठपर्यंत बघितलं, मोलार कंडक्टन्स आणि मोलार कंडक्टन्स आणि कंडक्टिव्हिटी पर्यंत बघितलेलं होतं आणि त्याचा फॉर्म्युला बघितलेला होता. काय आहे कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टन्स, मोलार कंडक्टन्सचा फॉर्म्युला लॅम्बडा इज इक्वल्स टू काय असते तर के इंटू 1000 अपॉन काय असते तर सी. काय असते के इंटू 1000 अपॉन काय असते तर सी. ठीक. सो व्हॉट मस्ट बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिल्वर नाइट्रेट to have a molar conductivity of 121.4 ohm inverse centimeter square mole inverse. काय दिलंय मोलार कंडक्टिव्हिटी दिले, किती दिले मोलार कंडक्टिव्हिटी, लॅम्बडा इज इक्वल्स टू काय दिलंय, so this is simple lambda. Okay, so molar conductivity is equals to 121.4 ohm inverse centimeter square आणि काय असते तर मोल इनवर्स. हा आणि कंडक्टिव्हिटी किती आहे, कंडक्टिव्हिटी के इज इक्वल्स टू 2.428 इंटू 10⁻³ ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. आपल्याला विचारलंय काय कॉन्सन्ट्रेशन, काय विचारलंय, सो लॅम्बडा इज इक्वल्स टू के इंटू 1000 अपॉन काय असते तर सी. सो सी इज इक्वल्स टू के इंटू 1000 अपॉन काय येणार आहे तर लॅम्बडा. मग के ची व्हॅल्यू किती आहे, के ची व्हॅल्यू आहे 2.428 इंटू 10⁻³ इंटू 1000 डिवायडेड बाय लॅम्बडा. लॅम्बडा किती आहे तर 121 पॉइंट काय आहे तर 4 ना, 121.4. मग इथं काय येणार आहे, हा जर बघितला हा ऑलमोस्ट डबल आहे, 10⁻³ ह्या 1000 न मल्टिप्लाय केलं तर हे किती डेसिमल शिफ्ट होणार आहेत बाळांनो, सॉरी हे -3 आणि +3 काय होते तर कॅन्सल होते. कॅन्सल झाल्यानंतर ना सी इज इक्वल्स टू काय 242.8 इंटू 10⁻² करा डिवायडेड बाय 121.4. हा 1 जा येणार आहे आणि हा 2 जा येणार आहे. सो इथं काय येणार आहे तर 2 इंटू 10⁻² म्हणजे इथं काय येणार आहे तर 0.02 मोलार कॉन्सन्ट्रेशन. किती कॉन्सन्ट्रेशन येणार आहे 0.02. लिहून घ्या काय येणार आहे कॉन्सन्ट्रेशन 0.02 मोलार. क्वेश्चन बघा, द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.05 मोलार BaCl2 दिलंय कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0.05 मोलार आहे BaCl2 चा. त्याची मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा इज इक्वल्स टू किती दिले तर 223 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल काय दिलंय तर इनवर्स आणि के विचारलंय. काय विचारलंय के. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू के इंटू 1000 अपॉन काय असते तर सी. सो लॅम्बडा इंटू सी अपॉन 1000 इज इक्वल्स टू के. सो लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे तर 223 इंटू काय तर 0.05 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 1000 इज इक्वल्स टू के. 223 मल्टीप्लाय बाय 5 करा, 5 3 जा 15, 10 + 1 11, 11. सो 1115 11.15 कारण 2 डेसिमल शिफ्ट केले 0.05. 11.15 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 1000 इज इक्वल्स टू के. सो 1000 10⁻³ वरतं गेलं, हा मग -2 म्हणजे इथं 0.011 0.0115 काय होऊ शकते तर ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0.0115 ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स इज इक्वल्स टू काय येणार आहे तर के. येते का लक्षात, येस और नो.
So the next point we are going to discuss is factors affecting. What is the factor? What happens on the dilution? म्हणजे आपण दोन इक्वेशन्स, दोन रिलेशन्स तर बघितले. आपण दोन गोष्टी बघितले. कंडक्टिव्हिटी K इज इक्वल्स टू काय असते? K चं रिलेशन काय होतं? K इज इक्वल्स टू काय रिलेशन? आताच नाही, नॉर्मली K म्हणजे आता आपण काय बघितलं? K इज इक्वल्स टू G काय L बाय A, हा एक रिलेशन बघितला. आणि दुसरा बघितला लॅमडा इज इक्वल्स टू K इंटू 1000 अपॉन काय बघितलं तर C. So what we are going to discuss right now is the effect of dilution. Effect of dilution on what? Effect of dilution on conductivity and molar conductivity of solution. Effect of dilution on conductivity and molar conductivity. एक लक्षात घ्या की आपण कंडक्टिव्हिटी जे म्हणतो सोल्युशन साठी ती युनिट क्यूब मधली कंडक्टिव्हिटी म्हणतो. काय म्हणतो? युनिट क्यूब. हा सोल्युशन होता. ह्या सोल्युशन मध्ये युनिट क्यूबचे आपण जे काही बॉक्सेस आहेत ते बॉक्सेस बनवलेले आहेत. म्हणजे इमॅजिन करा की युनिट क्यूब म्हणजे एवढं युनिट क्यूब. असे खूप सारे युनिट क्यूब्स आहेत आणि त्यातला कंडक्टन्स म्हणजे आपण काय म्हणतो तर कंडक्टिव्हिटी असं डिफाईन केलेलं आहे. ठीक. मग ह्यामध्ये काय आहेत तर कॅटायन्स आणि काय आहेत तर एनायन्स आहेत. परत कॅटायन आणि काय आहे तर एनायन आहे. परत एनायन आणि काय आहे तर कॅटायन आहे. एनायन आणि परत काय आहे तर कॅटायन. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? यस और नो? यस और नो? इथं बघा जरा की जर मी डायल्युशन केलं, हे बघा NaCl होतं, कन्सिडर करा NaCl होतं. NaCl 100 NaCl होतं, त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर ना काय झाले की 70 Na प्लस झाले आणि 70 Cl मायनस झाले. म्हणजे अजून 30 NaCl आहेत ते डिसोसिएट झालेले नाहीये. सो डायल्युशनच्या दोन इफेक्ट्स असतात कंडक्टिव्हिटी वरती. डायल्युशन झालं की दोन गोष्टी घडतात. एक होते की डिग्री ऑफ डिसोसिएशन इंक्रीज होते. डिग्री ऑफ व्हॉट? डिग्री ऑफ डिसोसिएशन काय होते? बाळांनो, डिग्री ऑफ डिसोसिएशन काय होते? इन्क्रीज. म्हणजे जर मी डायल्युशन करत गेले तर हे 100चे 30 जे राहिलेले होते ते 30 पण काय होणार आहेत? थोडे थोडे डिसोसिएट व्हायला लागणार आहेत. ठीक आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन इन्क्रीज होतंय, पण अजून एक इफेक्ट दिसतोय आपल्याला, नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम. नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम काय होतंय तर डिक्रीज. लक्षात घ्या मी काय सांगितलं की इफेक्ट ऑफ डायल्युशन ऑन कंडक्टिव्हिटी काय आहे? NaCl आहे 100, 70 Na प्लस 70 Cl मायनस मिळालं. डायल्यूट केलं, व्हॉल्यूम इथं वाढलं म्हणजे अजून एक इथं असा युनिट क्यूब वाढला. काय वाढला? असे युनिट क्यूब्स वाढणार ना? येस ऑर नो? येस, वाढणार. मग कन्सिडर करा की डायल्युशन केल्यामुळे डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढते. मग ठीक आहे, कॅटायन्स आणि एनायन्स डिसोसिएट झाले असतील, पण काय होतंय डायल्युशन जितका झालाय त्या डिग्री ऑफ डिसोसिएशन एवढं जास्त काही वाढत नाही जेवढं नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम काय होतात कमी. म्हणजे काय होतंय की इथं बघा की हा जो आहे ना कॅटायन किंवा हा इकडचा एनायन कमी होतो, तिथली जागा सोडतो आणि वरती जातो. ओव्हरऑल काय दिसलं तुम्हाला? कॅटायन एनायन वाढले, पण युनिट व्हॉल्यूम मधलेच कॅटायन एनायन काय झाले तर कमी झाले. मग ठीक आहे, डायल्युशन मध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन इन्क्रीज होते. डिग्री ऑफ डिसोसिएशन इन्क्रीज होते म्हणजे कंडक्टिव्हिटी काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. पण ऍट द सेम टाइम नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम काय होते? कमी. म्हणजे एक फॅक्टर म्हणते की कंडक्टिव्हिटी वाढायला पाहिजे आणि एक फॅक्टर म्हणते की कंडक्टिव्हिटी काय होणार तर कमी होणार. दोघांमधला ड्रायव्हिंग फोर्स, मेन ड्रायव्हिंग फोर्स कोण आहे? तर मेन ड्रायव्हिंग फोर्स आहे नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम डिक्रीज होणे. काय डिक्रीज होणे?
मग नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम डिक्रीज झाले म्हणजे युनिट व्हॉल्यूम मधले कॅटायन्स अनायन्स कमी झाले म्हणजे कंडक्टिव्हिटी काय होणार आहे? परत एकदा सांगते, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डायल्युशन ऑन कंडक्टिव्हिटी? जर तुम्ही डायल्युशन केला तर डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढणार आहे, पण नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम पण काय होतात? कमी. मग यामधला जिंकणारा फॅक्टर कोणता आहे? तर जिंकणारा फॅक्टर हा आहे की नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम काय होत आहेत? तर कमी. मग नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम कमी होत आहेत तर कंडक्टिव्हिटी काय होणार आहे? तर कमी होणार आहे. काय कमी होणार आहे? समझ में आ रहा है? येस और नो? ठीक है. नाउ इफेक्ट ऑफ डायल्यूशन ऑन मोलार कंडक्टिव्हिटी बघूया. इफेक्ट ऑफ डायल्यूशन ऑन मोलार कंडक्टिव्हिटी. सी फॉर्म्युला बेस्ड बघूया, जास्त डोक्याला लावायला नको. काय लावूया? फॉर्म्युला लावूया. लॅम्बडा इज इक्वल्स टू के अपॉन काय तर सी, आणि कॉन्सन्ट्रेशन जो असतो तो 1 अपॉन काय असते तर व्ही. कॉन्सन्ट्रेशन काय असते म्हणजे इथं काय होणार आहे? लॅम्बडा इज इक्वल्स टू के इंटू काय येणार आहे? व्ही. समजते का? म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी दोन फॅक्टर्स वरती डिपेंड राहते, कंडक्टिव्हिटी आणि व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम वाढलं तर कंडक्टिव्हिटी काय होणार आहे? तर वाढणार आहे, आणि व्हॉल्यूम कमी झालं तर कंडक्टिव्हिटी, मोलार कंडक्टिव्हिटी, कसली कंडक्टिव्हिटी? कमी होणार आहे. वेरएस के स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी वाढली तर मोलार कंडक्टिव्हिटी काय होणार? वाढणार, आणि स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी कमी झाली तर मोलार कंडक्टिव्हिटी काय होणार आहे? तर कमी. बाळांनो, जेव्हा तुम्ही डायल्युशन करताय त्यावेळी कंडक्टिव्हिटी कमी होते. येस और नो? आताच बघितलं ना मागच्या पॉइंटला की डायल्युशन केल्यामुळे नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम काय होतात? कमी होतात. कंडक्टिव्हिटी काय होते? कमी. पण डायल्युशन केलं तर व्हॉल्यूम काय होते? डायल्युशन केलं तर व्हॉल्यूम काय होते? वाढते. डायल्युशन मीन्स व्हॉट? इन्क्रीज इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इन्क्रीज झाली तर 0.01 ml तर कधी आपण ऐकलंय का? ऍड केलंय? बघा, ह्या दोघांमध्ये पण जिंकणारा फॅक्टर व्हॉल्यूम असतो, कारण कंडक्टिव्हिटी जर कमी झाली तर 0.01 न कमी होईल, पण व्हॉल्यूम वाढला तर 2 ml, 3 ml, 4 ml नच वाढतो. हे खूप कमी सांगितलं मी तुम्हाला. 10, 20, 30, 100, 200 असं वाढतं. डायल्युशन म्हणजे काय? व्हॉल्यूम वाढवताय तुम्ही. So increase in volume is much greater. Increase in volume is on dilution. On dilution. On dilution. Increase in volume is much greater. So your driving force is increase in volume. So your molar conductivity decrease झाली. पण त्या कंडक्टिव्हिटीचा एवढा काही जास्त फरक पडला नाही डिक्रीजचा, कारण डायल्युशन केल्यामुळे मोलार कंडक्टिव्हिटी वाढणार, कारण ज्या पटीनं कंडक्टिव्हिटी कमी होते त्यापेक्षा खूप जास्त पटीनं व्हॉल्यूम वाढते. त्यामुळे मोलार कंडक्टिव्हिटी काय होणार आहे? तर वाढणार आहे. काय वाढणार आहे? म्हणजे इफेक्ट ऑफ डायल्युशन हे म्हणते की कंडक्टिव्हिटी कमी होते पण मोलार कंडक्टिव्हिटी वाढते. कंडक्टिव्हिटी कमी होते पण मोलार कंडक्टिव्हिटी काय होते? तर वाढते. सो इथं बघा, द इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी इज अ इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम, एका युनिट क्यूब मध्ये, of a solution. It depends on the number of current carrying ions present in a unit volume of a solution. On dilution, total number of ion increases as a result of increased degree of dissociation. And increase in total number of ion is not in proportion of dilution. म्हणजे जेवढं डायल्युशन झालं तेवढं काय इन्क्रीज झालं नाही नंबर ऑफ आयन्स मध्ये. Therefore, the number of ions per unit volume of a solution decreases. This results in a decrease of conductivity with decrease in concentration of solution. समझ में आ रहा है? ठीक है. Now we will talk about molar conductivity. The molar conductivity is the electrical conductance of 1 mole of an electrolyte in a given volume of solution. The increasing number of ions produced in a solution by 1 mole of an electrolyte leads to
लेट्स टू इन्क्रीज्ड मोलार कंडक्टिव्हिटी. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं, फॉर्म्युला घेऊन सांगितलं. लॅम्बडा इज इक्वल्स टू के इंटू काय असते तर सी. नो डाऊट कंडक्टिव्हिटी कमी झाली, पण व्हॉल्यूम खूप वाढला. ज्या पटीनं कंडक्टिव्हिटी कमी होते त्याच्या खूप तिप्पट चौपट पटीनं 100 टाइम्स जरी म्हटलं तर त्या पटीनं काय वाढत असते? समज में आ रहा है? येस और नो? आता हे व्हॅरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी बघण्याआधी जे आपण पॉइंट बघितले ते जरा लिहून घ्या. पण काय म्हटलं, इफेक्ट ऑफ डायल्युशनमुळे मोलार कंडक्टिव्हिटी काय होते तर वाढते. इफेक्ट ऑफ डायल्युशनमुळे मोलार कंडक्टिव्हिटी काय होत असते तर वाढत असते. इथं बघा, इलेक्ट्रोलाइट्स जे असतात, जे तुम्ही सोल्युशन बनवताय, ज्याचं म्हणजे ज्याचं इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन बनवताय, ते इलेक्ट्रोलाइट्स मेनली किती प्रकारचे असतात तर 2 प्रकारचे असतात. एक असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि एक असतो वीक इलेक्ट्रोलाइट. 2 टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट असतात. एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतं आणि एक काय असतं तर वीक इलेक्ट्रोलाइट. डायल्युशन केलं, काय केलं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असू दे किंवा वीक इलेक्ट्रोलाइट असू दे, कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, वाढणार आहे. काय होणार आहे, कंडक्टिव्हिटी वाढली. मग कॉर्लॉच कोण होता, ज्यानं मोलार कंडक्टिव्हिटीची कन्सेप्ट दिली. त्यांना एक रिलेशन दिला की मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन मायनस ए रूट सी. हा मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन लॅम्बडा नॉट म्हणजे काय. जर आपण डायल्युशन करत गेलो ना, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असू दे किंवा वीक इलेक्ट्रोलाइट असू दे, जर आपण डायल्युशन करत गेलो तर मोलार कंडक्टिव्हिटी वाढत जाते वाढत जाते वाढत जाते वाढत जाते वाढत जाते. एक पॉइंट अचीव होते की ज्या पुढे मोलार कंडक्टिव्हिटी वाढू शकत नाही, वाढू शकत. एक पॉइंट अचीव होते ज्या पुढे मोलार कंडक्टिव्हिटी काय होऊ शकत नाही, वाढू शकत नाही. मग ज्या पॉइंटला मोलार कंडक्टिव्हिटी वाढायची काय होते, बंद होते. म्हणजे दॅट इज कॉल्ड एज मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. असं फिक्स्ड कॉन्सन्ट्रेशन असं काय नाहीये, पण मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन जेव्हा कॉन्सन्ट्रेशन 0.01 टू 0.0001 च्या रेंज मध्ये येतो. कोणाच्या रेंज मध्ये येतो, 0.001 किंवा 0.0001 च्या रेंज मध्ये आलं ना तर आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन अचीव होते. फिक्स्ड नाही माहित, काय माहित नाही, फिक्स्ड माहित. मी काय म्हटलं, तुम्ही डायल्युशन करा मोलार कंडक्टिव्हिटी वाढणार, डायल्युशन केला मोलार कंडक्टिव्हिटी वाढणार, डायल्युशन केला, एक पॉइंट अचीव होणार की जिथं किती डायल्युशन केलं तर मोलार कंडक्टिव्हिटी अचीव होत. मग तो जो व्हॅल्यू आहे ज्याच्या पुढे मोलार कंडक्टिव्हिटी वाढतच, that is molar conductivity at infinite dilution. That is molar conductivity at infinite dilution. Graphically जेव्हा आपण मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन विथ द हेल्प ऑफ दिस इक्वेशन अप्लाय करतो, कसं बघा. हा इथं बघा, ह्याला y कन्सिडर करा, मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशनला. ह्याला m आणि ह्याला काय कन्सिडर करा, x म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज x ऍक्सिस, आणि हा इंटरसेप्ट आहे, y इंटरसेप्ट आहे. आणि तुमचा ग्राफ जो आहे तो नेगेटिव्ह स्लोप आहे, मायनस ए स्लोप, मायनस ए आहे. काय आहे, मायनस ए स्लोप आहे. हे बघा, रूट सी हा तुमच्या कशावरती येणार आहे तर x ऍक्सिस वरती येणार आहे, आणि y ऍक्सिस वरती काय येणार आहे तर मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन. Concentration and volume are inversely proportional to each other. Concentration and volume are, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कमी करताय म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी. म्हणा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतात जिथं डिसोसिएशन इझिली होते ना, त्या केसमध्ये ना मोलार कंडक्टिव्हिटी तुमची शार्पली इन्क्रीज होते. काय इन्क्रीज होते,
आणि तुम्हाला वाय ऍक्सिस वरती एक इंटरसेप्ट मिळतो दॅट इज कॉल्ड एज मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. हे कोणासाठी पॉसिबल आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी. कोणासाठी पॉसिबल आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. पण जर तुम्ही तोच वीक इलेक्ट्रोलाइट साठी घेतला ना, कशासाठी घेतला? वीक इलेक्ट्रोलाइट साठी ग्रॅज्युअली इन्क्रीज होते आणि ग्राफिकल मेथड ना वीक इलेक्ट्रोलाइट साठी तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन मिळू शकत नाही. कशी मिळू शकत नाही? ग्राफिकली. ग्राफिकली स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी इझिली मिळू शकते, शार्पली इन्क्रीज होते, वाय ऍक्सिस कट होते. ज्या पॉइंटला वाय ऍक्सिसला कट झालं दॅट इज मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. योर वाय इंटरसेप्ट इज मोलार कंडक्टिव्हिटी ऍट व्हाट? Infinite dilution for strong electrolyte. Because on dilution molar conductivity for strong electrolyte was sharply increasing. But molar conductivity for weak electrolyte was not sharply increasing. It was gradually increasing. And we don't achieve that limiting point, that is molar conductivity at infinite dilution. हे achievच होत नव्हतं. काय achieve होत नव्हतं? मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन अचीवच होत नव्हतं. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? सो व्हॉट हॅपेंड ओव्हर हियर? दिस वॉज द पॉइंट. वीक इलेक्ट्रोलाइटचा आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी बाय ग्राफिकल मेथड मिळू शकत नाही, म्हणून खॉर्लॉचने एक लॉ पुट केला आणि त्या लॉच्या ऍप्लिकेशन पासून आपण काय करू शकतो? वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड करू शकतो ऍट इनफायनाइट डायल्युशन. So what is Corlot's law? Corlot's law काय म्हणतो? At infinite dilution. At what? At what? At infinite dilution or zero concentration each ion migrates of its own. Each ion migrates of its own. Independent of other co-ion. Independent of other co-ion and gives its own contribution to the molar conductivity of solution. काय सांगितलं बघा? ऍट इनफायनाइट डायल्युशन किंवा झिरो कॉन्सन्ट्रेशन झाला तर दर आयन स्वतःच्या स्वतः मायग्रेट होतो. दर आयन स्वतःच्या स्वतः कंडक्टिव्हिटी प्रोड्यूस करतो. म्हणजे ह्या कॅटायनची आणि ह्या एनायनची मोलार कंडक्टिव्हिटीचा संबंध नाही. ह्या कॅटायनने दिलेलं मोलार कंडक्टिव्हिटी वेगळंच आणि ह्या एनायनने दिलेलं मोलार कंडक्टिव्हिटी वेगळंच. सोप्या भाषेत काय असतं माहिती आहे काय? मोलार कंडक्टिव्हिटी जर एखादा इलेक्ट्रोलाइट आहे AXBY आहे, मग तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असू दे किंवा वीक इलेक्ट्रोलाइट असू दे, काय फरक पडणार नाहीये. AXBY इज इक्वल्स टू काय असणार आहे? X मोल्स ऑफ AY प्लस प्लस काय येणार आहे तर Y मोल्स ऑफ काय येणार आहे तर BX मायनस. X moles of AY plus plus Y moles of BX minus. So molar conductivity at infinite dilution is equals to X into molar conductivity of cation. X moles आहेत ना, म्हणून X into molar conductivity of cation plus Y into molar conductivity of what? anion. X minus Y plus आणि X काय येणार आहे तर मायनस. कॅटायनची मोलार कंडक्टिव्हिटी प्लस कॅटायनची मोलार कंडक्टिव्हिटी प्लस एनायनची मोलार कंडक्टिव्हिटी. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. खॉर्लॉच लॉ म्हणतो ऍट इनफायनाइट डायल्युशन किंवा झिरो कॉन्सन्ट्रेशन दर आयन स्वतःच्या स्वतः मायग्रेट करतो.
आणि स्वतःची मोलार कंडक्टिव्हिटी प्रोड्यूस करतो. त्यामुळे त्या सगळ्या कॅटायन्स आणि एनायनची मोलार कंडक्टिव्हिटी ऍड केला तर तुम्हाला सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी मिळणार आहे. कोणाची मोलार कंडक्टिव्हिटी मिळणार आहे? So molar conductivity of solution is sum of the molar conductivities of cations plus molar conductivities of what? Anions. This is the simple formula. Now with the help of this you can find out the molar conductivity of weak electrolytes. कसं? इथं बघा, जर मला ऍसिटिक ऍसिडची मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड करायची, कोणाची मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड करायची आहे? ऍसिटिक ऍसिडची. वीक इलेक्ट्रोलाइट आहे, वीक ऍसिड आहे, तर मी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स दोन घेणार. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COONA हा सॉल्ट आहे, सॉल्ट आहे हा. प्लस मग आता हा का घेतला? कारण मला CH3COO मायनस पाहिजे ना, तर ह्यामध्ये आहे. परत मला HCl म्हणजे H पाहिजे म्हणून मी HCl घेणार. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय घेणार आहे तर HCl मायनस मला कोण नकोय? मला Na आणि Cl नकोय म्हणून मी NaCl ची मोलार कंडक्टिव्हिटी सबस्ट्रॅक्ट करणार. इथं बघा काय होतंय. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COO मायनस plus molar conductivity of Na plus molar conductivity of H plus molar conductivity of Cl minus molar conductivity of Na minus molar conductivity of Cl minus. So plus Na minus Na. So इथं काय येणार आहे? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COO minus plus molar conductivity of H plus. समजलं का? येस ऑर नो? म्हणजे हे सगळं केलं आणि त्याची दोघांची सबस्ट्रॅक्ट केली म्हणजे फक्त मोलार कंडक्टिव्हिटी ह्याची आणि ह्याची राहिली. म्हणजे जर मला वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी पाहिजे तर मी 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स घेते. त्या 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स मध्ये 2 असे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स ऍड करते ज्याच्या आयन्सची मोलार कंडक्टिव्हिटी मला पाहिजे आणि अशा आयन्सची मोलार कंडक्टिव्हिटी सबस्ट्रॅक्ट करते ज्याची मला नको आहे. दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ Coriolis law. First application of Coriolis law is that you can find the molar conductivity of weak electrolytes. Now, second application is you can find degree of dissociation, that is alpha. हे आपण ionic equilibrium मध्ये बघितलंय degree of dissociation. इथं त्याचा फॉर्म्युला काय आहे degree of dissociation चा? Molar conductivity at any concentration to the molar conductivity at infinite dilution. Molar conductivity at any concentration to the molar conductivity at any concentration to the molar conductivity at infinite dilution. अल्फा. ठीक आहे. नेक्स्ट हे झालं डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा म्हणजे काय होतं इथं? अल्फा वॉज डिग्री ऑफ डिसोसिएशन. and next you can find dissociation constant Ka किंवा K म्हणूया. Ka नको, फक्त K. डिग्री ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट K. डिसोसिएशन कॉन्स्टंटचं फॉर्म्युला काय असते? अल्फा स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय 1 मायनस काय असते तर अल्फा. मग अल्फा स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे? मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन टू द मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशनचा स्क्वेअर इंटू सी divided by 1 minus molar conductivity at any concentration to the molar conductivity at infinite dilution. जरा बघा ह्याला सॉल्व केलं सो लॅम्बडा सी चा स्क्वेअर इंटू लॅम्बडा नॉट चा स्क्वेअर डिवायडेड बाय लॅम्बडा नॉट मायनस लॅम्बडा सी इंटू सी आणि इथं वरती काय येणार आहे तर लॅम्बडा नॉट. एक लॅम्बडा नॉट आणि एक लॅम्बडा नॉट काय होणार आहे? कॅन्सल. सो मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन माइनस मोलार कंडक्टिव्हिटी. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? यस और नो? नहीं आया समझ में? डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण ऍसिड आणि बेसचं घेतलेलं आठवते का? हा H प्लस A मायनस डिवायडेड बाय H तोच आहे. त्याचा डायरेक्टली फॉर्म्युला लिहिलाय मी अल्फा स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा आणि मग त्याचा रेशो. अल्फा म्हणजे काय होतं? डिग्री ऑफ डिसोसिएशन इन टर्म्स ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी काय आहे? मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन टू द मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन.
ह्याचे सगळे नोट्स मी दिलेत रुद्र. ह्याचे सगळे नोट्स मी दिलेत. इथं बघा, व्हॅरिएशन्स ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. The molar conductivity of a solution of strong electrolyte increases rapidly with dilution. It approaches the limiting value, that is 0.001 molar to 0.0001 molar solution. ही इट इज अ लिमिटिंग व्हॅल्यू, म्हणजे इथं तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इनफायनाइट डायल्युशन मिळते, म्हणजे ह्या कॉन्सन्ट्रेशनच्या पुढे आणि डायल्युशन होऊ शकत नाही. So the dilution has no effect on molar conductivity thereafter. The maximum limiting value of molar conductivity is molar conductivity at zero concentration or at infinite dilution, and it is denoted by the letter lambda naught. So the zero concentration or infinite dilution means the solution is so dilute that further dilution does not affect the molar conductivity. Now, during 19th century, Corloch repeated the experiment, showed that the molar conductivity of strong electrolytes varies linearly with the square root of concentration. How? Like this. Strong electrolytes हा बघा, हा डायरेक्टली इन्क्रीज होतो. हे असं पण होत नाही, हे दिलंय त्यांनी पण नाही, डायरेक्टली कट होतो. पण वीक इलेक्ट्रोलाइटचं काय, आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इनफायनाइट डायल्युशन ह्याच्या मेथडनं, कोणत्या मेथडनं, ग्राफिकल मेथडनं मिळत, कोणत्या मिळत नाही, ग्राफिकल मेथडनं मिळत नाही. सो वीक इलेक्ट्रोलाइट, द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. करेक्शन करायचं टेक्स्टबुक मध्ये, ग्रॅज्युअली इन्क्रीजेस ऑन डायल्युशन. हाव इन्क्रीजेस ऑन डायल्युशन? मी जेव्हा टेक्स्टबुक घेते त्याचं रिझन आहे, कारण खूप सारे करेक्शन तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल. ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. सो फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.01 आपल्याला परत मोलार कंडक्टिव्हिटी मिळणार आहे, ती ग्राफिकल मेथडनं मिळणार नाही. ती कशी मिळणार नाहीये, ग्राफिकल मेथडनं मिळणार. सो फॉर वीक इलेक्ट्रोलाइट द व्हॅरिएशन्स विथ लॅम्बडा इन विथ द स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज नॉट लिनियर. कशी नाही आहे, लिनियर नाही आहे. कशी नाही आहे, लिनियर नाही आहे. So molar conductivity of strong electrolyte at zero concentration can be determined by extrapolation of linear part of lambda versus C. म्हणजे सोप्या भाषेत ग्राफिकली आपण रिप्रेझेंट करू शकतो. This method cannot be used for weak electrolytes since lambda versus root C curves does not approaches linearity. So Corlosh law is useful for calculating for molar conductivity at weak electrolyte for weak electrolytes. So Corlosh law. The law states that at infinite dilution, each ion migrates independent of co-ion and contributes to the total molar conductivity of an electrolyte irrespective of the nature of other ion to which it is associated. So both cation and anion contribute to the molar conductivity of electrolyte at zero concentration. So molar conductivity of a solution, हे मोलार कंडक्टिव्हिटी आहे ना, फक्त उलट V, it is the molar conductivity for solution. So molar conductivity is the sum of the molar conductivities of cations and that of anions at zero concentration. So molar conductivity cation plus काय तर anions. Whereas lambda plus is cation, lambda is anions for molar conductivities of cations and anions respectively. आणि हे त्याचे स्टॉइकियोमेट्री आहे. काय आहे त्याची, हे एक्झाम्पल मी तुम्हाला जे दाखवले ते. कोणाचं मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड करायचं या केसमध्ये तुम्हाला BaCl2 चं असं काहीतरी असणार आहे. BaCl2 चं मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ KCl K plus Cl minus स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ BOH टाइस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Ba2 plus 2 टाइम्स मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ OH minus तुम्ही फाइंड करू शकता. मी सांगितलंय तर लक्षात ठेवा. हे बघा, molar conductivity of HCl, molar conductivity of CH3 minus this, molar conductivity of CH3 plus OH minus. हे एक एक्झाम्पल आहे. आणि दुसरं इथं एक मिनिट, डिग्री ऑफ डिसोसिएशन, हे सेकंड ऍप्लिकेशन आहे हा, की तुम्ही डिग्री ऑफ डिसोसिएशन फाइंड करू शकता. मोलार कंडक्टिव्हिटी ॲट एनी कॉन्सन्ट्रेशन टू द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इनफायनाइट डायल्युशन. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट नाही दिलेलं बाळांनो, पण लक्षात ठेवा K इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू C divided by 1 minus alpha.
के इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. दुसरा पण मी तुम्हाला दिलाय फॉर्म्युला. ती स्क्रीन मी शेअर करते. काय करते ती स्क्रीन शेअर. समजलं इथपर्यंत? काय डाऊट आहे? पुढच्या लेक्चरला सगळे राहिलेले न्यूमरिकल्स घेऊया आणि पुढचा पॉईंट स्टार्ट करूया. उद्या किती लेक्चर्स आहेत? 2 आहेत.